हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात? होप सो मजेत असाल. आज आम्ही जात आहोत, माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, पुणे टू मुंबई. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर आमची कशी हालत होती हे सगळं या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तर सध्या इकडे आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे आईने, आणि माझं गिफ्ट आहे ते मागे, असं मी हे सगळं सांगत होते. व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो आहे कारण गाडीमध्ये गाणी चालू होती, सो त्यासाठीच. आणि आता आम्ही गाडीतच जेवणार आहे कारण खूप भूक लागलेली आहे. आणि आम्ही 12 ते 12:30च्या दरम्यान निघालो. तर आता वाजलेले आहेत 2:30 ते 2:45. आणि आता आम्ही थोडंफार जवळ आलेलो आहे ठाण्यापर्यंत. आणि आता आम्हाला जायचं आहे. सो आईने इकडे चपाती आणि गवारची भाजी आणली होती. सो आता इथे थांबून वेळ घालवण्यापेक्षा 5चं लग्न आहे म्हणतायत, तर मग आपण 5च्या बरोबर आम्हाला तिथे जाऊन चेंजही करायचं आहे. सो आता बघूयात आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. मी तुम्हाला आज माझ्या मम्मीकडचे म्हणजे पप्पांकडची फॅमिली दाखवणार आहे, तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आम्ही लग्न अटेंड करणार आहोत. तर मी पहिल्यांदाच आली आहे. आणि मुंबईमध्ये मी याआधी 10 ते 12 वर्षापूर्वी आले होते, म्हणजे मी तेव्हा लहान होते, 6वीला वगैरे असेल. तर त्यावेळेस मी आले होते. आणि आता यांचं पण जेवण झालेलं आहे. तर ड्रायव्हर दादा नाही म्हणत आहेत आमचे. तर आता मी आहोत गोरेगावमध्ये. आणि आता थोड्या वेळातच आम्ही पोहोचू जिथे लग्न आहे. गोरेगावपासून थोडंसं काही अंतरावर लग्न होतं. सो मीरा रोड, छत्रपती पुतळा जो आहे महाराजांचा, तिथे. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनवर आलो आहे. आणि असा हा हॉल आहे. 5चं लग्न आहे आणि अजून कोणी आलेलं नाही आहे. 4:30 झाले. तर आता मला चेंज करायचं आहे. सो आम्ही इथेच छोटासा रूम होता. तर ॲक्च्युली काय आहे ना, आम्हाला असं सांगण्यात आलं की जी रूम आहे इथे रूम अवेलेबल नाही आहे, पण नवरा नवरीसाठी चेंज करण्यासाठी ती व्हॅनिटी जी गाडी असते त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्था आहे. बट बाकीचे सगळे आता आवरून येत आहेत. आणि आम्हाला इथं आता ही छोटीशी रूम आहे, तिथे आम्ही मस्त छान आवरून घेतो. आता आवरून घेतो आणि मी पुन्हा बोलते तुमच्याशी. आणि गाईज, इथं आल्यानंतर आम्हाला हे म्हणजे मुंबईचं वातावरण सहन होत नाही आहे. तुम्ही बघाल पूर्ण मला घाम पूर्ण मी वेडी झाली अक्षरशः. आणि ते असं छोटंसं शेड होतं. तर त्या दादांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला चेंज करायचं आहे, तर ती रूम द्या आम्हाला. आणि मग त्या शेडच्या बाहेर येऊन आम्ही आमच्यासोबत बाकी मुली पण होत्या, त्या आवरत होत्या. सो आता आम्ही इथेच आवरायला घेतला. आणि म्हटलं आता काय ना, बरंच ठरवलं होतं पण तसं आता काही इथे आवरता येणार नाही आहे. तर आता जसं काय जमेल तसं थोडंफार आवरून घेऊया आणि लग्न अटेंड करायचं. आणि आम्हाला लगेच आज निघायचं आहे पुण्यासाठी, कारण यांचं पण ऑफिस आहे. सोबत आम्ही जे आमच्यासोबत ड्रायव्हर दादा आले होते, तर त्यांनासुद्धा उद्याची एक दुसरी ट्रिप आहे. सो आता मी प्रायव्हेट गाडी करून आलो त्यामुळे. आणि असा प्रशस्त हॉल आहे, छान आहे. फक्त एकच खंत झाली की इथे टॉयलेटची व्यवस्था हवी होती. बाकी मस्त हॉल वगैरे जेवणाची व्यवस्था वगैरे. सो आता इथे थोडंफार आम्ही फोटो शूट करूया. आणि आई आणि अशा पद्धतीने रेडी झालो आहे. अगोदर म्हणले नाही, मला चेंज नाही करायचं. आणि आता इथे रुद्राक्ष पेटा मस्त असा तो रुद्रा फेटा घालतीये. करू का मी? मनोजचा फोन येतोय. वाव, मस्त. थँक्यू. हा, नंबर लावलेत. यांनी फेटा घातलाय. इकडे रुद्रा आहे. तुझं नाव काय? अबोली. इकडे स्वरा आहे. आणि तुझं? वैदई. आता या सगळ्यांनी फेटा घातलाय. कसं वाटतं? सगळे भाऊ वरती रॅलिंग वर जात आहेत. आणि त्या ठिकाणी ते एकमेकाला वरमाला अर्पण करतील जेव्हा आपल्या अष्टगाथा पूर्ण होतील. संतोष घाणेकर कुठे असतील त्यांनी इकडे मंगल परिणय स्थळावर यायचं आहे स्टेजवर. संतोष घाणेकर.
ऐक सोनाली, सोनाली थोडं मागे हां. करीन त्यावेळी आधी वराने सॉरी वधूने वराच्या गळ्यात माळा अर्पण करायची आहे आणि लगेच त्यानंतर तिने घातल्यानंतर वराने. पण मी सांगितल्यानंतर मी असा हात करीन तेव्हा, त्याच्या आधी नाही. लक्ष द्यायचं. सहसा माविनी मित सावधंतं गिरिमेखला उदित घोर ससेन मारं दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि मारातिरेकमभियो जितसा परती भुजगेन सुदातातं ब्रह्मा विशुद्धी ज्योतिमिदे बका. जोरदार टाळ्याच्या गजरात हात करत आणि आपल्या हातातील पुष्प वधूवरावर थोड़ा साइड दे दो ना सारे ऊपर ये पीछे ड्रोन आएगा चार्जिंग नाही लावायचे इथे लक्ष द्यायचं. 3 मी कसं डायरेक्ट उभं देऊ का उभ्यानीच द्यायला लागले. आता मस्त जेवण झालंय आमचं आणि आता आम्ही निघणार आहे. निघायचं आहे ना. इकडे फ्रुट्स वगैरे आहे आणि आता इकडे आपण आईस्क्रीमसाठी लावली लाईन. ओ माय आम्ही खातो आईस्क्रीम. खाल्ला असेल